लोककल्याण विश्व कल्याणासाठी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 2 मे रोजी करण्यात आले आहे. जुना वालचंद कॉलेजजवळील चिल्ड्रन पार्क येथे हा सोहळा होईल. मैदानावर 10,000 स्क्वेअर फुटात जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार आहे. 8 ते 10,000 भाविकांसाठी दुपारी चारू बुवा व ताक आणि रात्री चित्रान्नम दही भात असा महाप्रसाद देण्यात येईल. पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत आज सोहळा होणार आहे. यासाठी बंगळुरू परिसरातील लक्षणात्य पुरोहित वाद्यवृंद, विविध प्रकारची फुलांची सजावट, प्रसादासाठी आचार्य येणार आहेत. श्रीकृष्ण रायरा मठ यांच्या वतीनं हा सोहळा होत आहे. श्री स्वामी कमलनाथ प्रसादा प्रमुख श्री कृष्ण रायरा मठ बंगळुरू यांच्या पुरोहित सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोहळा असल्याची माहिती महोत्सव कार्याध्यक्ष हरिदास बोरा यांनी प्रसार माध्यमांना दिली. पत्रकार परिषदेस व्यंकटेश चिलका, डॉक्टर हिरालाल अग्रवाल उपस्थित होते. पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मठाचे प्रमुख स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांती प्रार्थनेसाठी आयोजन आहे. पहाटे 5 वाजता सुप्रभात होईल. तैलाभ्यंजन, महास्नापन, पुण्यहवाचन, कल्याणोत्सव, विवाह सोहळा आहे. श्री मृष्णम राघवेंद्र आचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी संपन्न होतील. श्रीनिवासा कल्याण महोत्सव हा भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचे दर्शन घडवणारा पवित्र उत्सव. तर उत्सवातील विविध धार्मिक विधी याप्रमाणे: वरपूजा, कन्यादान, मंगळसूत्र बांधणे, अक्षता, आरती व प्रसाद वितरण यासह तेलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपाद दर्शन, तोमाला सेवा, दुपारी 1ला व रात्री 10ला महाप्रसाद. महोत्सवात नंदकिशोर धूत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे विशेष योगदान आहे. सोहळा उत्सव अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, खजिनदार श्रीनिवास कर्ली, कार्याध्यक्ष बोरा, मंदार कुलकर्णी व सल्लागार समितीचे गौतम संचेती नियोजन करीत आहेत. भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकात्मतेचा अनुभव देणाऱ्या या सोहळ्यात सोलापूरकरांनी उपस्थित राहावेत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.